यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. भाजपमधील गटबाजी थांबता थांबेना, 2 आमदार बघ्यांच्या भूमिकेत. सोलापूर महानगरपालिकेत प्रचंड असं बहुमत देऊन नागरिकांनी भाजपवर विश्वास व्यक्त केला. मात्र भाजपमधील गटबाजी काही थांबायला तयार नाही. याचा फटका विकास कामांवर बसणार हे नक्की. भाजप शहर युवा मोर्चाच्या निवडी करताना समतोल साधला नाही हे कारण देत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कुलथे यांच्यासह त्यांच्या जम्बो कार्यकारिणीच्या निवडीस स्थगिती दिली आहे. शिवाय रोहिणी तडवळकर या नगरसेवक देखील असल्यामुळे त्यांचा हस्तक्षेप प्रत्येक कामात मांडला जातोय. महापालिकेत सध्या बजेटवर चर्चा सुरू आहे. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख महापालिकेच्या कामकाजात कोणताच हस्तक्षेप करत नाहीत. आमदार देवेंद्र कोठे हे प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेवून असतात. महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते या सर्वांचा समतोल साधण्यासाठी सभागृह नेते नरेंद्र काळे यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सोलापूर शहराचा नवीन विकास आराखडा, रखडलेले उड्डाणपूल, बीओटी प्रकल्प, पाणी पुरवठ्याबाबत असंतोष, महापालिकेचं उत्पन्न वाढवणं, शहरातील डीपी प्लॅनमधील रस्त्यांचा विकास करणं अशा कितीतरी मूलभूत प्रश्नांबाबत बजेट बैठकीमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे. सोलापूर शहरातील 3ही आमदारांनी याबाबत लक्ष दिलं तर ही कामं वेगानं मार्गी लागू शकतात. नाहीतर विकास कामांऐवजी गटबाजीचंच वारंवार दर्शन होईल हे मात्र निश्चित आहे. सोलापूर महापालिका प्रशासनानं 1383 कोटी रुपयांचं दिलेलं बजेट आज स्थायी समितीमध्ये मंजूर होणार. कोणते बदल होणार याकडे शहरवासियांचं लक्ष. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, दररोज 20,000 गॅस सिलेंडर्सची मागणी, त्याप्रमाणे तेवढा पुरवठा सुरू. मात्र नागरिक घाबरून बुकिंग करत असल्यामुळे 70,000 गॅस सिलेंडर वेटिंगवर. सोलापूर जनता बँकेच्या संचालकांच्या 10 जागांसाठी आज होणार मतदान, तर शुक्रवारी होणार मतमोजणी. भाजपा सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांना चांगलंच झापलं. आयुक्तांनी लोकरे यांच्यावरच सर्व खाती सोपवली कशी असा विचारला प्रश्न. गुढीपाडव्यानिमित्त गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी सोलापुरात हिंदू नववर्ष महोत्सव समितीकडून 5 ठिकाणी काढली जाणार शोभायात्रा. कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज आयसीयू, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. हॉटेल सेंटर पॉइंट, सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट, आरामाचा विश्वास. गुढीपाडवा म्हणजेच नव्या वर्षाचं, नव्या आशेचं आणि नव्या संकल्पांचं स्वागत करणारा मंगल क्षण. या निमित्तानं सोलापूरच्या बाजारपेठेत आले साखरेचे हार, दुचाकी, 4चाकी वाहनं, तसंच प्लॉट आणि फ्लॅट खरेदीसाठी विविध ऑफर्स सुरू. सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी सादर केले झेडपीचे सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे 45 कोटी 83 लाखांचे झेडपीच्या स्वतःच्या उत्पन्नाचे सेस बजेट. गुढीपाडवा, स्वामी समर्थ प्रकट दिन, रमजान ईद तसंच साप्ताहिक सुट्ट्यांमुळे अक्कलकोटमध्ये 19 ते 22 मार्च पर्यंत होणार भाविकांची गर्दी. पहाटे 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत घेता येणार स्वामी समर्थांचं दर्शन. 20,000 रुपयांची लाच घेताना पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील ग्रामसेवक प्रशांत मुखरे आणि शिपाई दत्तात्रय कांबळे यांना अँटी करप्शन कडून अटक. सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा ऊसगळीत हंगाम संपुष्टात. आतापर्यंत 1,59,78,453 मॅट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण.
जालन्यात गॅस एजन्सी गोडाऊन फोडून 110 सिलेंडर्सची चोरी, 5.5 लाखांचा मुद्देमाल चोरीला, पोलिसात गुन्हा दाखल. अजितदादांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी जर शपथविधी, दुःख आम्हीच व्यक्त करायचं, लक्ष्मण हाकेंचा सवाल. बारामतीतून निवडणूक लढण्याचे संकेत. सलग 5व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूरमध्ये गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगाच रांगा. आंबा आणि काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी उद्या महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या विधिमंडळात बोलावली बैठक. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. विवाह बंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. मुंबई ऑनलाईन शॉपिंगमध्ये महिलेची मोठी फसवणूक. महिलेला 4 कुर्ती पडल्या 98,000. रिफंडच्या नावाखाली बँक खातं रिकामं. काळा चौकी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष पूर्तीनिमित्त अभियान. पश्चिम महाराष्ट्रात 10 लाख कुटुंबांशी गृहसंवाद. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्राध्यापक सुरेश जाधव यांची माहिती. पुणे महापालिकेच्या मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजनेतून प्रशासनानं 954 कोटी 78 लाख रुपयांची केली वसुली. 800 कोटींचा दंड माफ. पुणे मुंबई द्रुतगती मार्गाच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम पूर्ण. 1 मे महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन. पुणे महापालिकेच्या 91 शाळा मुख्याध्यापकांविना. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत माहिती पुढे. शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभेसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर. पश्चिम बंगालमध्ये 144 उमेदवारांची घोषणा. शुभेंदू अधिकारी भवानीपूरमधून, ममता बॅनर्जी विरोधात रिंगणात, तर केरळमधील यादीत 47 उमेदवारांचा समावेश. घाऊक महागाई 11 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर. अमेरिका इराणमधील युद्धामुळे जागतिक अस्थिरतेचा परिणाम. UAE मधील फुजैराह बंदरातून जहाज निघालं. गुजरातमधील मुंब्रा बंदरावर येणार जग लाडकी जहाज. 80,800 टन कच्चे तेल घेऊन गुजरातमध्ये होणार दाखल. पाकिस्तानचा अफगाणिस्तानावर हवाई हल्ला. 400 जणांचा मृत्यू, 250हून अधिक जखमी. तालिबानचा आरोप, काबूलमधील रुग्णालयावर बॉम्ब टाकले. अमेरिकेला मोठा झटका. होमुर्ज सामुद्रधुनीतून युद्धनौका पाठवण्यास 7 देशांकडून नकार घंटा. चीन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि जर्मनीनं ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.